रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमध्येही मराठा क्रांती मूक मोर्चाचं वादळ पाहायला मिळालं। पवन तलाव मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चाला मराठा समाजाची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली। यात महिला आणि तरुणाईची संख्याही लक्षणीय होती। या मोर्चामध्ये नेते मंडळी देखील सहभागी झाली। भास्कर जाधव, विनायक राऊत, राजन साळवी या नेत्यांनी या मोर्चात सहभाग घेतला। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्ग चिपळूण इथं वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता। ही वाहतूक गुहागर बायपासनं वळवण्यात आली होती। प्रांताधिकारी कार्यालयावर निवेदन देऊन या मोर्चाची सांगता झाली। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शेतकऱ्याच्या मुलाला शिक्षण घेता येत नाहीये, त्याला या बदलत्या काळाला सामोरं जाण्यासाठी, या स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी शिक्षणात आरक्षण द्या। आपण बघितलं, आपण इथे सारे जमलोय। कोपर्डीमध्ये जो बलात्कार झाला, त्या अत्याचारी गुन्हेगारांना, त्या नराधमांना फाशी झालीच पाहिजे आणि असे गुन्हे करणाऱ्या नराधमांना ही फाशीच झाली पाहिजे। ठाण्यातही मराठा क्रांती मूक मोर्चाला मराठा समाजाच्या नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती। 3 हात नाक्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली। नवी मुंबई, भिवंडी, कल्याण या भागातून मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते। महिला आणि तरुणाईची संख्या लक्षणीय होती। मोर्चा दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मोर्चाच्या काळात महत्त्वाचे मार्गही बंद ठेवण्यात आले होते। मोर्चातील वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली होती। दरम्यान मोर्चासाठी रेल्वेकडून विशेष 40 लोकल सोडण्यात आल्या होत्या। नांदेडमध्ये अॅट्रॉसिटी कायद्याच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये एससी, एसटी, व्हीजे, सह ओबीसी समाजातील नागरिक सहभागी झाले होते। अॅट्रॉसिटी कायदा अधिक बळकट करावा, अॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी करण्याचं नोटिफिकेशन सरकारनं काढावं, ओबीसी समाजाच्या 27% आरक्षणात प्रस्थापित समाजाला आरक्षण दिलं जाऊ नये, मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावं अशा विविध मागण्या या मोर्चात मांडण्यात आल्या। नवा मोंढा मैदानातून या मोर्चाला सुरुवात झाली। जिल्ह्यातल्या 16 तालुक्यातून दलित, आदिवासी, ओबीसींसह मुस्लिम समाजही मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात नागपुरात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका तसंच जिल्हा परिषद आणि नगर परिषदेच्या निवडणुकांविषयी बैठकीत चर्चा झाल्याचं समजतंय। बैठकीत शिवसेनेसोबतच्या युतीवर देखील चर्चा झाल्याचं समजतंय। सुमारे 2 तास चाललेल्या बैठकीत ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा खासदार अजय संचेती, विकास महात्मे यांच्यासह भाजपचे काही आमदार, पदाधिकारी देखील उपस्थित होते। पक्षाच्या येणाऱ्या दिवसांमधल्या कार्यक्रमाच्या संदर्भात काय आपल्याला धोरण घ्यायचे आहे या संदर्भामध्ये सर्वांची चर्चा झाली। महानगरपालिका नाही, विकासाचे सर्वच मुद्दे एकंदर चर्चेमध्ये होते। झालेल्या कामाचा आढावा, होणाऱ्या कामांचा आढावा, काय आपण म्हटलं होतं त्या सगळ्या गोष्टींचा आढावा आम्ही या दरम्यान घेतलाय। नागपूर मेट्रोचं काम जलद गतीने सुरू असल्यानं पुणे येथील मेट्रोचं काम देखील नागपूर रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनी करण्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केली। राज्य शासन तसंच नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं शनिवारी चीन रेल्वे रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन कंपनीसोबत मेट्रोचे डबे तयार करण्यासाठी करार केला। त्यासंबंधी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। मुंबईत 170 किलोमीटरचं मेट्रो रेल्वेचं नेटवर्क राज्य शासन तयार करीत असल्याचंही नमूद करीत मागील सरकारनं केवळ 10 किलोमीटरचं काम केल्याचं त्यांनी सांगितलं। उर्वरित 160 किलोमीटरचं काम आम्ही करतोय, त्यामुळे 80 लाख लोक प्रवास करू शकतील। जे एवढ्या वर्षात झालं नाही ते 2 वर्षात झालं असा टोलाही त्यांनी लगावला। पुणे की हमारी मेट्रो बहुत दिनों से अटकी हुई थी और पुणे की मेट्रो को भी मान्यता मिली और हमको पूछा कि भाई पुणे की मेट्रो करेगा कौन। केंद्र सरकार ने हमको पूछा भाई आप तो मान्यता दे रहे लेकिन करेगा कौन। हमने कहा जिन्होंने सबसे फास्ट मेट्रो का काम किया वो नागपुर मेट्रो पुणे की मेट्रो का काम करेगा। फाजील अतिउत्साह कसा जीवावर बेतू शकतो याचं उदाहरण रत्नागिरीतल्या दापोलीत शनिवारी पाहायला मिळालं। शनिवार रविवारची सुट्टी आणि त्यात कोजागिरी पौर्णिमा, त्यामुळे दापोलीतल्या कर्दे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होती। त्यातच एका गाडीतून काही अतिउत्साही पर्यटक थेट समुद्र किनाऱ्यावर आले। त्यांनी आपली गाडी थेट समुद्रात नेली, मात्र समुद्राला भरती असल्यामुळे त्यांची गाडी समुद्रात खेचली गेली। आपल्यामध्येच मशगूल राहत आणि इतरांची पर्वा न करता स्वतःपुरताच कथित आनंद लुटू पाहणाऱ्या या गाडीतल्यांना एव्हाना प्रसंगाचं गांभीर्य कळलं होतं, त्यामुळे त्यांनी भीतीनं त्यांची पुरती गाळण उडाली। कशाबशा गाडीतून उड्या टाकून त्यांनी आपला जीव वाचवला, मात्र त्यांची गाडी समुद्रानं ओढून नेली। त्यानंतर आज सकाळी स्थानिकांच्या मदतीनं ही गाडी बाहेर काढण्यात आली। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातल्या कामगारांच्या विविध प्रश्नांना घेऊन महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेनं यवतमाळ विभागीय कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं। विनावाहक सेवा चालून इथल्या थांब्यातल्या प्रवाशांना वंचित ठेवून उत्पन्न कमी केलं जातंय। कामगार विरोधी जाचक परिपत्रक काढलं जातंय।
इतर क्षेत्रापेक्षा एसटी कामगारांचं वेतनही कमी आहे. थेट प्रवासी नसल्याच्या कारणावरून उत्पन्न देणाऱ्या बस फेऱ्या बंद केल्या जात आहेत. या आणि विविध प्रकारच्या सवलतधारकांसाठी एसटीचं अस्तित्व अबाधित राहावं यासाठी एसटी कामगार संघटनेच्या विभागीय कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. मागणी आहे की आर्थिक मागण्यासह आमच्या ज्या काही चाचकाठीचे परिपत्रक काढले ते रद्द करावं, नियमाय परिपत्रक रद्द करावे, 7वा वेतन आम्हाला मिळावं, शासकीय कर्मचारी म्हणून आम्हाला घोषित करावं, 6% महागाई भत्ती आम्हाला मिळावा आणि दिवाळीपूर्वी आम्हाला 15,000 रुपये दिवाळी भेट मिळावी. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय महोत्सवात सोनेरी महाल येथे अजय अतुल यांच्या बहारदार संगीतमय कार्यक्रमानं रसिकांची मनं जिंकली. तर मकरंद अनासपुरे यांच्या खुमासदार सूत्रसंचालनानं धमाल उडाली. मकरंद अनासपुरे यांनी आपल्या विनोदानं प्रशासनाला कोपरखळी मारत जनतेला होत असलेल्या अडचणींवर नेमकं बोट ठेवलं. या कार्यक्रमात स्वप्नील बांदोडकर, कुणाल गांजावाला, अभिजित सावंत तसंच स्वरूप खान यांनी आपल्या गायनानं रसिक प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अजय अतुल यांच्या झिंगाट सादरीकरणावर रसिकांनी ठेका घेतला. या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांची उपस्थिती होती. आज या महोत्सवाचा 3रा दिवस असून अदनान सामी आणि कुनिका कपूर यांच्या सादरीकरणानं या महोत्सवाची सांगता होईल. ऐन दिवाळीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली. पेट्रोल प्रति लिटर ₹1.34 तर डिझेल प्रति लिटर ₹2.37 महागले. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झालेत. या महिन्यातली ही 3री दरवाढ आहे. पेट्रोल आणि डिझेल हे दोन्ही सरकारनं नियंत्रणमुक्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीचा आढावा घेऊन हे दर सतत कमी जास्त होतात. ऐन दिवाळीच्या तोंडावर झालेल्या डिझेल दरवाढीमुळे महागाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे. बदलापूरमधील तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर गृहसंकुलाचं प्रदर्शन भरल्यामुळे या क्रीडा संकुलाची मोठी दुरावस्था झाली आहे. क्रीडांगणावर प्रचंड कचरा पडला होता. या संदर्भात झी मीडियानं वृत्त दाखवलं. झी मीडियाच्या वृत्ताने प्रशासन खडबडून त्यांना जाग आली आणि शनिवारी सकाळपासून मैदानाच्या साफसफाईला सुरुवात करण्यात आली. गृहसंकुल प्रदर्शनामुळे हे मैदान खेळाडूंसाठी 15 दिवस बंद करण्यात आलं होतं. संपूर्ण मैदानात मोठमोठे खड्डे खोदण्यात आले होते. अवजड वाहनांमुळे मैदानात ठिकठिकाणी खड्डे पडले होते. तसंच मैदानात मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. हे मैदान स्वच्छ करण्यासाठी खेळाडूंनी अनेकदा तक्रारी केल्या होत्या, मात्र त्याचा काहीच उपयोग होत नव्हता. मात्र झी मीडियाच्या एका दणक्यानं प्रशासनाची झोप उडाली आणि मैदानाची साफसफाई सुरू झाली. चॉकलेटमधून गुंगीचं औषध देऊन आश्रम चालकानं एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार केलाय. शनिवारी हा संतापजनक प्रकार उघडकीस आला. रमेश चव्हाण असं या आरोपीचं नाव आहे. त्रिवेणीनगरमधल्या ओम या इमारतीमध्ये चव्हाण याची सिद्धशक्ती कुंडलिनी मेडिटेशन संस्था आहे. इथे तो आयुर्वेदिक औषधोपचार करतो. देशात आणि परदेशात अनेक ठिकाणी त्याच्या संस्था आहेत. 21 सप्टेंबर रोजी पीडित तरुणी त्याच्या संस्थेत गेली होती. त्यावेळी त्यानं चॉकलेटमधून गुंगीचं औषध देऊन तिच्यावर अत्याचार केला. पीडित तरुणीनं निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या भोंदू बाबाला ताब्यात घेतले. तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांची गोळ्या झाडून आणि वार करून हत्या करण्यात आली. शेळके हे तळेगाव स्टेशन रस्त्यावरील खाणगे पेट्रोल पंपावर आले असताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर तीक्ष्ण हत्याराने वार करून त्यांची हत्या केली. त्यानंतर घटनास्थळावरून हल्लेखोरांनी पळ काढला. तळेगाव दाभाडे पोलिसांनी याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेतली. मात्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाल्यानं पोलिसांनी सांगितलं ही हत्या राजकीय वादातून किंवा जमिनीच्या खरेदी विक्रीतून झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय. पुढील तपास तळेगाव पोलीस करतायत. रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे MIDC मधील नंदादीप नावाच्या केमिकल कंपनीत स्फोट होऊन एका कामगाराचा मृत्यू झाला. महेश शिंदे असं या मृत कामगाराचं नाव आहे. कंपनीच्या निष्काळजीपणामुळेच हा स्फोट झाल्याचं सांगितलं जातंय. रिॲक्टरचं झाकण उडाल्यामुळे हा स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. या कंपनीत कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नव्हती आणि कंपनी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत होतं असा आरोप ग्रामस्थांनी केलाय. पालघर जिल्ह्यातील बोईसर इथे दरोडा घालून एकाचा जीव घेणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली. सुमित पाटील, विशाल वैती आणि काशीनाथ काळबांडे अशी आरोपींची नावे. त्या तिघांनी काही दिवसांपूर्वी बोईसर येथील कोलवडे नाक्यावर कल्पेश पिंपळे या व्यक्तीवर हल्ला करून त्याच्याकडून रोख रक्कम आणि लॅपटॉपची चोरी केली होती. मुंबईतील मनोरीतल्या स्वामी गगनगिरी महाराज आश्रमात कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यात आली. 16 वर्षांपासून विश्वशांती आणि मानव कल्याणासाठी इथं लक्षदीप सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं. या उत्सवात 1.5 लाख दिवे लावण्यात आले. लक्षदीपाने आश्रमाचा परिसर उजळून निघाला होता. सातारा जिल्ह्यातील रेहमतपूरचा कोजागिरी महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या महोत्सवाला यंदा 350 वर्ष पूर्ण झालेत. हत्तीच्या मिरवणुकीनं कोजागिरी महोत्सवाला सुरुवात झाली. पश्चिम महाराष्ट्रातील हजारो भाविकांनी या महोत्सवाला हजेरी लावली होती.
मोदींनी नवाज शरीफ यांची भेट घेतली होती. त्या भेटीप्रकरणी अद्याप मोदींनी माफी का मागितली नाही असा सवाल अनुरागनं ट्विटमधून उपस्थित केलाय. अनुराग कश्यपच्या या ट्विटमधून मधुर भांडारकर आणि अशोक पंडित यांनी टीका केली. आठव्या ब्रिक्स परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. शेजारील देश दहशतवादाचा गड असून दहशतवाद्यांना तिथं प्रोत्साहन मिळत असल्याची टीका मोदींनी केली. वाढता दहशतवाद जगासाठी धोकादायक असून ब्रिक्स देशांनी एकजुटता दाखवण्याची गरज असल्याचं मोदींनी म्हटलंय. दुसऱ्या दिवशी मोदी विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेत आहेत. मोदींनी श्रीलंका आणि भूतानच्या राष्ट्रप्रमुखांची भेट घेतली. Combating terrorism, including cross-border terrorism, and its supporters will be a key BRICS priority. We will also work closely to fight tax evasion, black money, and corruption. गोव्यात सुरू असलेल्या ब्रिक्स परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी शनिवारी चर्चा झाली. या चर्चेमध्ये जिनपिंग यांनी दहशतवाद तसंच एनएसजी सदस्यत्वाबाबत चर्चा केली. संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा समितीत कायमचं सदस्यत्व मिळावं यासाठी भारताच्या प्रयत्नांना चीनकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता नसली तरी दहशतवाद हा उभय देशांसाठी समान चिंतेचा विषय ठरलाय. संयुक्त राष्ट्रामध्ये पाकिस्तानी दहशतवादी मसूद अझहरवर बंदी घालण्यासाठी भारतानं मांडलेल्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याचं कोणते आश्वासन चीननं दिले नाही. चीननं खोडा घातल्यामुळेच मसूद अझहरवरील बंदीचा प्रस्ताव रखडलाय. जिनपिंग यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मोदींनी एनएसजी सदस्यत्वाचाही मुद्दा उपस्थित केला. ही बैठक फलदायी झाल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता विकास स्वरूप यांनी सांगितलं. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यास मोदींची धोरणं लागू करणार असल्याचं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फॅन असल्याचंही ट्रम्प म्हणालेत. अमेरिकेतल्या भारतीयांशी संवाद साधताना प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी हे विधान केले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.